काय तुमच्याकडेही आहे लग्न समारंभ? काय तुम्हालाही करायला आवडेल पार्टी, गॅदरिंग किंवा गेट टुगेदर आणि तुम्हाला वाटते तुमच्या आनंदाचा क्षण अविस्मरणीय व्हायला हवा? तर नागपूर उमरेड रोडवर हायवे रोड टच आहे वानखेडे सेलिब्रेशन हॉल आणि लॉन. अत्याधुनिक सुविधायुक्त 3 बँक्वेट हॉल, ओपन गार्डन लॉन, AC नॉन AC रूम्स आणि 500 कारपेक्षा जास्त अशी पार्किंग एरिया, जो लावेल तुमच्या आनंदाला खरोखरच 4 चांद. तर एकदा नक्की भेट द्या वानखेडे सेलिब्रेशन हॉल आणि लॉन, कडमना बस स्टॉप, नागपूर उमरेड हायवे रोड, नागपूर, आणि आनंद साजरा करा आपल्या मनपसंत आयोजनाचा. नमस्कार, मी छत्रपाल संतोषराव वानखेडे, वानखेडे सेलिब्रेशन हॉलचे संचालक. नमस्कार, मी दामोदर संतोषराव वानखेडे, वानखेडे सेलिब्रेशनचे संचालक. वानखेडे सेलिब्रेशन हा नागपूरचा एक अग्रगण्य सेलिब्रेशन असं मानला जातो. संकल्पना कशी झाली, म्हणजे सुरुवात कशी झाली, कसं मनात आलं हे करायचं म्हणून? आमची शेती त्या योग्य होती. आम्हाला शेतीला कसे ग्राहक खूप आले होते विकण्याकरता. त्यांना असं वाटे काय काय खेड्यातले लोक आहे, पटकन विकून दिन मोकळे होऊन जाईल. आपल्या इथं 33 kV लाईन होती, इथं 11 kV लाईन होती. आपल्या इथं म्हणजे इथं पूर्ण MSCBचं पूर्ण हे होतं, त्याला काम म्हणतात पूर्ण जंक्शनच होतं या शेतीमधून. पण ते म्हणे सर तुमको हटा नाही सकते. सर जर तुम्ही हटवू शकता मग आम्ही का बरं हटवू शकत नाही. आहे आमचे 2-3 बिल्डर होते, ते आले होते. पण त्यावेळेस बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, ते आम्हाला प्लस पॉईंट मिळाला आणि त्यांच्या आशीर्वादाला मग आमची लाईन हटली आणि नंतर मग सुरुवात केली. आम्ही पहिलं लॉनच सुरुवात केलं. पण मला असं वाटतं का नाही, आपण काहीतरी व्यवस्थित काहीतरी झालं पाहिजे. आपली शेती त्या लायकीची आहे, नागपूरपासून जवळ आपण, आम्ही कसं दोघे बस सर्व्हिस होतो, त्यामुळे कसं काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला. आपल्या भावांनी मनात विचार आणला आणि आपण त्यांना पाठिंबा दिला. जेव्हा असं आलं म्हणत की बाबा आपण सेलिब्रेशन करू, तेव्हा आपली काय इच्छा झाली आणि कशा प्रकारे मदत केली आपण? मदत म्हणजे आमचे विचारच होते समजा, कारण ते असं होतं या शेताला कॉर्नरचं असल्या कारणामुळे बरेचसे ग्राहक याला विकता का बा तुम्ही असं वगैरे ते करत होते. आम्ही तुमचा रेट देऊन हे देऊन, मग आम्हाला असं वाटलं का जेव्हा हे रेट देऊन आम्हाला इथं काय बांधणार बा तुम्ही, काय करणार. तर आम्ही कार्यालय बांधून, कोणी हॉस्पिटल बांधून असं वगैरे. तर आमच्याही मनात एक असं आलं का एवढा स्पॉट जोरदार असून बा हे आपल्याजवळून विकत घेऊन बांधू शकते, तर आपण का नाही याच्यामध्ये ह्या लाईनमध्ये पडायचं. म्हणून मग आमचा विचार झाला का आपल्याजवळ पाठीमागे बी शेती आहे, थोडं बहुत जमव करून आपण तिकडची शेती काढून त्या रूम कमऱ्यामधून जे भेटून, आणि याच्यातून आमच्या मनात हे कल्पना झाली का. आणि इथे काय झालं मुद्दा म्हणजे शहराजवळ असल्या कारणामुळे मजुराचा फार तुटवडा आहे. माझ्याजवळ माणसं होते, मी शेती केली याच्यातली, पण आता मजूर मिळत नाही, माणसं मिळत नाही, काही नाही. त्या कारणामुळे पोरं सगळे आमचे शिक्षणवाले आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, MTech आहे. तर त्याच्यामुळे आम्ही असं निवडलं का आता दुसरी शेती वगैरे काही करायची नाही, आम्हाला काहीतरी बिझनेसमध्ये उतरायचं आणि हे जमलं पाहिजे बा. ही कल्पना आली आणि त्याच्यातून आम्ही हा कार्यक्रम आखला. आता आखाच्या वेळेस बी असं काय एवढं भव्य दिव्य करू बा हे काही असं हेही नाही, पण छान बांधू बा, पद्धतशीर बांधू. कारण लोकांपेक्षा आगळं वेगळं बांधून तरच, कारण आपण शहरापासून दूर आहोत. आज आम्हाला शहर इथून 8 किलोमीटरच आहे समजा, कोण शहरातून येईन बा हे वगैरे असं एक भेव बी होतं. लोक बी भीती दाखवत होते आम्हाला, पण आम्ही त्यांच्या याला हे नाही झालो. पण मग यांच्याकडे सगळे सूत्र लहानाकडे पूर्ण सूत्र देऊन, आणि घरीच मुलगा इंजिनियर असल्या कारणामुळे आम्ही मग या लाईनमध्ये आलो. आणि हे कन्स्ट्रक्शन विथ कन्स्ट्रक्शन हे झालेलं आहे. हे कन्स्ट्रक्शन सगळं घरी केलेलं आहे. परिवार मिळून वानखेडे सेलिब्रेशन उभारण्यात आलं आहे. जी मला सांगा, आपल्या वानखेडे सेलिब्रेशनच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर कोणकोणत्या फॅसिलिटीज, कोणकोणत्या सुविधा आपण इथे उपलब्ध करू? आपल्याकडे मॅरेज हॉल आहे. मॅरेज हॉल एवढा 80 बाय 160 मध्ये आहे. 12,800 स्क्वेअर फूटमध्ये आपला हॉल आहे. पण तो त्यातल्या त्यात कसा आहे, पिल्लरलेस आहे. जे मेट्रोला लोहा लागला आहे तोच लोहा आपण इथं वापरला आहे. दुसरा एक डायनिंग हॉल आहे, त्याच्यात आपण गरीबातला गरीब पण आला आपल्या इथून वापस नाही गेला पाहिजे. म्हणजे कोणी एखादा गरीबाला कमी जास्त ते पण आम्ही तेवढं पुण्याचं काम करतो, बिलकुल अवश्य त्यांना पण देतो. लॉन पण आहे, लॉनमध्ये पण खूप येतात ग्राहक, खूप येतात.
रूम आमच्याकडे 15 AC आहे, 8 नॉन AC रूम आहे आणि 2 डॉमेंट्री आहे. त्याच्यामध्ये 70 लोक आरामाने येऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे 250 लोक, 250 लोक राहू शकतात एवढी व्यवस्था आपल्याकडे आहे. शहरामध्ये खूप हाल आहे, पण पार्किंग नावाची वस्तू काहीच नाही. आमचं सँक्शनिंगमध्ये जेव्हा सँक्शन केलं आपण तेव्हा पार्किंग मागतात, तुमच्या गाड्यात राहील कुठं. त्या पार्किंगमुळेच आमचा हॉल सँक्शन झाला. समोर 100 कार लागू शकते एवढी मोठी पार्किंग आहे आमच्याकडे. कोणते काम करण्याकरता प्रेरणा लागते आपल्याला, हे सर्व करून घेण्याकरता प्रेरणा कुठून मिळाली? आमच्या मनात हीच प्रेरणा होती का आता शेती वगैरे हे नवीन मुलं बाळ घेत नाही आणि हे विकून शेती दुसरीकडे घेऊन, कारण मुलं इथं शहरापासून 8 किलोमीटर असलेल्या ठिकाणी हेच लोक नाही जात. मी सर्व्हिस करून शेती सांभाळली. 83ला माझं लग्न झालं, 83ला वडील मेले. तेव्हापासून मी ही शेती हातात घेतली, पण मला ओढ होती शेतीची. त्यावेळेस परिस्थिती फार हलाखतीची होती, हे लहान लहान होते सगळे. तर मी शेतीला जिवंत ठेवून आणि नोकरीतून पैसा काढून विहीर, मोटार पंप, ह्या शेत्या म्हणजे जे 10 पोत्याची शेती होती ती मी 100 पोत्यावर नेली. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मग आता हे मुलंबाई करू शकत नाही, म्हणून यांना जमिनीच्या भानगडीत नाही पाडायचं. जमीन पाहिजे म्हणून काहीतरी घेऊन ठेवून बा, आता आमच्याजवळ अजून आहे जमीन, त्याची विकून टाकायची आणि मुलाच्या नावावर 5-5, 10-10 एकर जे बी होईल आता प्रसाद तो त्यांना, आणि हे जे प्रसाद आहे तो त्यांच्यासाठीच आहे. आमचं तर आता झालं, माझं 70 वर्षाचं वय आहे आता, काय हाय पुढच्या वर्षी रिटायरमेंट होईल. हे सगळं मुलं सांभाळून एकत्रित करावं असं आमचे सदैव इच्छा आहे. सेलिब्रेशनच्या बाबतीत जर आपण बोलायला हो. गेलं, इथे वेगवेगळ्या प्रकारचे लग्न होतात, खूप दुरून दुरून लोक येतात. डेस्टिनेशन वेडिंग करिता आपलं जो सेलिब्रेशन आहे हा मानला जातो. एकंदरीत आतापर्यंत जेव्हापासून आपण स्थापना केली तेव्हापासून आतापर्यंत आपल्या सेलिब्रेशनमध्ये जवळपास किती लग्न झाले असेल? आमच्याकडे तरी 150 ते 200 लग्न झाले आमच्याकडे आतापर्यंत. आणि ऑल इंडियातून लोक येतात, म्हणजे दिल्ली, जयपूर, मुंबईचे कमीत कमी 6 लग्न झाले आमच्याकडे. अलिबागचे तिथले आमच्याकडे आले आहे. अजून चंद्रपूर, यवतमाळ, वर्धेचं पण आहे, हिंगणघाटचं, म्हणजे भरपूर, म्हणजे नागपूरचं पण खूप लग्न आले आमच्याकडे. आहे आता बुकिंग आहे आमच्याकडे. बुकिंग पॅकेजच्या बाबतीत जर बोलायला गेलं, जसं आलं तर आपण तसं देतो. तर काय एक नॉमिनल काय असं आपण पॅकेज अराउंड केलेलं आहे? आम्ही पॅकेज म्हणून अराउंड केले नाही, कारण पॅकेज म्हणजे कसं राहतात, प्लेट सिस्टीम कशी 1500 रुपये प्लेट सिस्टीम. 1500 रुपये सर कोणीच नाही खात. पॅकेजिंग सिस्टीम तुम्ही बोलले, चांगलं बोललं. आम्ही आहो ग्रामीणच्या निगडीत. मुद्दा ह्या आहे, आम्ही ग्रामीणच्या निगडीत आहो. आणि तुम्हाला सांगितलं का सर्वसाधारण लोक येणारे आहे. पॅकेजिंग सिस्टीम ठेवलं तर त्या लोकांना एवढा खर्च झेपू शकत नाही. त्या कारणानं आम्ही काही ठेवलं नाही. पार्टीचं काय रूपांतर आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं. आचारी पाहिजे असेल तर कॅटर्स असेल तर आम्ही द्यायचा, नाही तुम्ही आपल्या मर्जीनं कॅटर आणा, आपला स्वयंपाक करा, आमचा रेट आम्हाला द्या, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करू शकता. आम्ही कंपल्सरी असं काही ठेवलेलं नाही. म्हणजे फक्त जर हॉल दिल्याचं जर बस. काय हॉल काय चार्जेस करता तुम्ही? आम्ही दोन्ही हॉलचे 4 रूम, इलेक्ट्रिक बिल आणि डेकोरेशन विथ डेकोरेशन 2.5 लाख घेतो. 2,50,000. खालच्या हॉल 1,51,000 आणि लॉन 70,000. त्याला जसं करायचं हो, त्या पद्धतीने आम्ही म्हणजे इथे कोणत्याही फॅकल्टीचे लोक येऊन, जसं कधी कधी 500 लोकांचा कार्यक्रम राहते, दोन्ही हॉल नाही झेपू शकत त्यांना, तर ते आम्ही खालच्या हॉलमध्ये करून टाकतो. त्यांनाही पसंत येते. तर ते 1,51,000 त्याच्यात विथ इलेक्ट्रिक बिल आहे. आम्ही 4 रूम देऊन टाकतो त्यांना, नवरी नवरदेवाला आपल्याकडनं देतो ते सगळ्या गोष्टी, कारण आम्ही मार्केटमध्ये नवीन आहोत. बरोबर आहे. आणि पहिलेच सांगितलं, इथं जो येणारा जो मनुष्य आहे ग्रामीण भागातला, कारण आम्ही इथले प्रॉपर असल्या कारणामुळे सर्व संबंधित येतात. त्याला कुठं नाही कुठं तुमच्यासारखे ओळखी कुठं काढून येतात, त्यांना घेऊन येतात, म्हणून ते बार्गेनिंग करून होतात. आम्हाला काही तसं खूप हे आलं पाहिजे आणि असं अडचून आमचं काम आहे नाही. सेलिब्रेशनला कोणी पण जर बुकिंग करायची असेल किंवा संपर्क करायचा असेल किंवा साईट सीन करायला यायचं असेल, कशा प्रकारे संपर्क करू शकतात? संपर्क कशा प्रकारे करू शकता, आमच्या बिल्डिंगचा व्हिडिओ पाठवू. बिल्डिंगचा व्हिडिओ आमच्याकडे रेडी आहे चांगला. अजून यूट्यूब आहे, गुगलवर पण आमचा आहे, संपर्क करू शकतात. गुगलवर 93 73 15 44 59. 9766006998.
आमचं वानखेडे सेलिब्रेशन हॉल नागपूर ते उमरेड रोडवर कळमनाक गावाला हायवेला लागून 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आमचा मोबाईल नंबर 93 73 15 44 59. त्यावर तुम्ही सकाळी 8 पासून सायंकाळचे 9 वाजेपर्यंत बुक करू शकता. मी वानखेडे सेलिब्रेशन कळमना इथून सर्व ग्राहकांना विनंती करतो की नागपूरपासून 8 किलोमीटरवर असलेलं हे वानखेडे सेलिब्रेशन सगळं सोयीयुक्त उपयुक्त आहे. आणि आम्ही सर्वसाधारण उच्च नीचे या सगळ्या लोकांना आम्ही आवर्जून देण्यात येईल करिता त्यांनी आमच्या कार्यालयाला अवश्य येऊन बुकिंग करा, भेट द्या, हे नम्र विनंती करतो.